कोणती दशा आहे ही? मेषची दशा आहे. मेषची दशा असल्यावर मग नंतर ही कुंडली कोणती येईल? 1 2 3 4 5 असं अशी म्हणजे फर्स्ट हाऊस मध्ये काही एक येईल. तर आता फर्स्ट हाऊस मध्ये एक येईल ना, तर ह्या दशेमध्ये सूर्य, बुध, शुक्र, मंगळ हे चारही ग्रह कुठे बसलेले आहे? फर्स्ट हाऊस मध्ये. आणि 6व्या घरामध्ये कोणते बसलेले आहे? गुरु, शनी. केतू कुठे आहे? 10व्या घरात. आणि राहू कुठे आहे? 4थ्या घरात. बरोबर. मग आता राहू काय करेल? वाढ करतो. बरोबर आहे. आणि फर्स्ट हाऊस म्हणजे काय? आता हा स्वतः व्यक्ती काय काय करतो, काय काय नाही करत. मग आता याचा एके कोण आहे? ह्या व्यक्तीचं एके कोण आहे? शुक्र. म्हणजे याचं बोलणं कसं राहील? शुक्र काय आहे माहितीये का? शुक्र ज्याचा एके असाल तो व्यक्ती बोलताना कसा गोड बोलेल. बरोबर. मग हा व्यक्ती कसा बोलेल आता? त्याचं वागणं कसं राहील? एकदम गोड राहील. हा, चांगलं राहील. आता इकडे बघा, जेव्हा मंगळ इकडे फर्स्ट हाऊस मध्ये असला, 12व्या घरात असला किंवा सेकंड हाऊस मध्ये असला, तर मंगळ जर इथे असला तर हा व्यक्ती तामसी बनतो. तामसी म्हणजे काय? राग त्याचा एकदमच खूप एक्सपांड झालेला राहतो. कारण इथं काय त्रासदायक आणि इथं काय तो व्यक्ती स्वतः आणि इथे काय समज त्याचं बोलणं. सेकंड हाऊस मध्ये बोलणं पण दाखवलं जातं ना. बोलण्याचं पण आहे ना, जसं पैशाचं आहे तसं बोलण्याचं पण आहे. तर मग आता मंगळ जर इथे असला तर तो व्यक्ती काय बोलण्यात तामसीच राहणार. इथं इथं समज असलं तर त्याचं डोकं सरकून तो गरम होणार, तामसीत राहणार. आणि इथे समज तो काही प्रॉब्लेम वाढून घेणार, तर मग ते कोणत्या अत्याधिक लेवलमध्येच वाढून घेणार ना, असंच राहतं ना. पण आता हा व्यक्ती काय इथं शुक्र आहे एके. मग आता हा गोड बोलणारा जरी असला तरी हा तामसीपणा कमी करून टाकेल ना. म्हणजे मंगळ इथं बघता क्षणी हा माणूस तसा आहे हे आपण ठरू शकतो का? नाही ठरू शकणार. कारण का? का आपण त्याच्यावर केंद्रित कुठे लक्ष केलंय? त्याच्या एकेवर. एके जर शुक्र आहे तर तो त्याचं बोलणं गोड राहणार आहे. गोड म्हणजे एकदम मृदू भाषा राहणार आहे. हा, त्याच्यामुळे त्याचा मंगळ काम करेल का? नाही करणार. त्याचा मंगळ काम करणार नाही तर तो घरात तांडव करेल का? नाही करणार. कारण चौथं घर काय दाखवतं? अति करणं. आता जर इथे एके नसता, फक्त मंगळ असता, हा व्यक्तीने काय केलं असतं? तांडव केला असता. बोलतानी, वागतानी. बरोबर? आणि प्लस मध्ये इथं राहू असता. मग आता व्यक्ती तांडव करतो कुठं? त्याचा अति कुठे वाढून गेला असतं? इथे घरात. घरात वाढलं असतं ना? आता मंगळ जसा हे दाखवतो का राग, अँगर वाढवताना, तर मंगळ काय आणखी दाखवतो प्लस मध्ये? पराक्रम. पराक्रम पण दाखवतो. मग हा व्यक्ती जर पराक्रमी झाला तर याची ताकद वाढेल का राहील? मग प्लस पॉइंट हाही होऊ शकतो ना, याची जर एनर्जी वाढते. फर्स्ट हाऊस काय दाखवतो? हा स्वतः व्यक्ती. मग त्याची एनर्जी, राग जर नाही वाढत आहे, मग त्याची जर एनर्जी लेवल वाढली, एनर्जी लेवल कुठे वाढणार? अति कुठे होणार? घरात. घरात अति झाल्यानंतर मग ते चांगलं आहे की वाईट आहे? एनर्जी लेवल वाढली तर तो काम जास्त करेल ना. मग घरासाठी चांगलं आहे का वाईट आहे ते? चांगलं आहे. हा, आता इथे प्लस मध्ये आणखी त्याला काय युतीमध्ये बुध. त्या व्यक्तीची बुद्धी चंट होईल, जास्त तेजीत काम करायला लागल. मग आता ते चांगलं होईल का? चांगलंच होईल ना. दोन गोष्टी, एक प्लस बुध आणि प्लस मध्ये काय सूर्य. आता सूर्य कशाचा कारक आहे? सूर्य मान, प्रतिष्ठा. कसला कारक आहे? मान आणि प्रतिष्ठा. मग ह्या व्यक्तीची
मान प्रतिष्ठा वाढेल का घटेल? वाढेल ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 राहूची पण दृष्टी. 1 2 3 4 5 6 7 8. ऍप्लिकेशन मध्ये आहे का तो ग्रह? नाही. शनी जर त्याचा घातिकारक आहे, ना शनीची दृष्टी, ना राहूची दृष्टी, ना केतूची दृष्टी, कोणतीच दृष्टी त्या व्यक्तीवर जात नाही ना. खराब खराब जाते का? शनीची पण जात नाही, राहूची पण जात नाही, केतूची पण जात नाही. फक्त प्लस मध्ये मंगळ आहे, जो की क्रूर ग्रहांमध्ये कोणते ग्रह येतात? मंगळ, शनी, सूर्य, राहू असे 4. तर सूर्य पण इतका क्रूर नाही मानला जात. तर फक्त मंगळ आहे. आता त्या व्यक्तीचा जर रागावर जर ताबा असला आणि शारीरिक त्याचा पराक्रम वाढला, तर तो पण प्लस मध्येच आहे ना. कारण तो काही कुठल्या घातिकारकने खराब झालेला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग एकंदरीत ह्या दशेमध्ये ह्या व्यक्तीचं काय चालेल? हा व्यक्ती कसा राहू शकेल, याची दशा कशी जाईल? चांगली जाईल का वाईट जाईल?